So, hello student, good morning. Today we are going to see section 4, which deals with novel. So, please open the page number 178. Second novel, that is To Serve with Love. Open the page number 178. Look at the second novel 4.2, To Serve with Love, written by E.R. Braithwaite. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नॉव्हेल सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात रायटरचं इंट्रोडक्शन पाहूया, त्यानंतर कॅरेक्टर्स पाहूया आणि थोडक्यात या नॉव्हेलची आपण समरी पाहणार आहोत. सो प्लीज फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द इंट्रोडक्शन ऑफ द रायटर ऑफ that is E.R. Braithwaite. 1912 to 2016, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat. आता E.R. Braithwaite यांचा पिरियड जर तुम्ही पाहिला तर 1912 ते 2016 असा त्यांचा पिरियड आहे. E.R. Braithwaite यांचा जन्म गयाना या ठिकाणी झाला. ते एक फेमस अशा प्रकारचे रायटर होते, टीचर होते आणि डिप्लोमॅट म्हणून प्रसिद्ध होते. Best known for his stories of social condition and racial discrimination against black people, he was the author of one of the famous 1959 autobiographical novel To Serve with Love. So this is a social novel written by a very famous writer, that is E.R. Braithwaite. आता टू सर्व विथ लव्ह ही E.R. Braithwaite या लेखकाची ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे आणि ही कादंबरी लिहिली आहे 1959. आणि बऱ्याच कथेमध्ये तुम्हाला E.R. Braithwaite यांनी सामाजिक परिस्थिती असेल, वांशिक भेदभाव म्हणजे वर्णभेदावर यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ social condition and racial discrimination. Please underline the word racial discrimination, म्हणजे काळा गोरा अशा प्रकारचा भेद. He was the author of one of the famous 1959 autobiographical novel To Serve with Love. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आता जे आपण कादंबरी अभ्यासणार आहोत ही ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल E.R. Braithwaite यांची आत्मचरित्रात्मक ही कथा आहे. Also wrote a kind of homecoming of Africa. आता E.R. Braithwaite या नॅरेटरनं, या लेखकानं आफ्रिकेत जी भेट दिलेली होती ती अ काइंड ऑफ होम कमिंग मध्ये लिहिलेलं आहे. नाउ लुक ॲट द मेजर वर्क ऑफ E.R. Braithwaite. E.R. Braithwaite यांच्या गाजलेल्या कथा कादंबऱ्या कोणत्या आहेत पहा. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉव्हेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमॉर अँड ट्रिटिसाइज अबाउट रेसिझम. मेजर वर्क कोणकोणता आहे? अ काइंड ऑफ होम कमिंग, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज अँड रिलक्टंट नेबर्स. Braithwaite numerous writing primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आता मुख्य ते करून त्यांचं जर तुम्ही लिखाण पाहिलं, E.R. Braithwaite या लेखकाचं लिखाण जर पाहिलं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की एक ब्लॅक व्यक्ती असल्यानं, एक रंगाने काळी व्यक्ती असल्यानं तिला कोणकोणत्या डिफिकल्टीजला सामोरं जावं लागतं. म्हणजे ती काळी व्यक्ती, ती ब्लॅक पर्सन एक चांगली समाजसेवक असली तरी सुद्धा, चांगली व्यक्ती असताना सुद्धा, चांगली ह्युमन बिईंग असताना, टीचर असताना, वेल एज्युकेटेड असताना, फक्त केवळ ब्लॅक पर्सन असल्यानं त्यांना कोणकोणत्या अमानवीय परिस्थितीतून जावं लागतं त्याचं लिखाण केलेलं आहे. नाउ ऑन पेज नंबर 178, लुक ॲट दी लास्ट पॅरेग्राफ. टू सर्व विथ लव्ह ही कादंबरी नेमकी कशाविषयी आहे? व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द नॉव्हेल? या कादंबरीमध्ये तुम्ही काय अभ्यासणार आहात त्याचं वर्णन या लास्ट पॅरेग्राफ मधून तुम्हाला पाहायला मिळेल. टू सर्व विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. मी आता सुरुवातीलाच सांगितलं ही कादंबरी आत्मचरित्रात्मक कथा आहे. E.R. Braithwaite यांच्या वैयक्तिक जीवनाविषयीची ही कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर
आपल्या या कादंबरीचा जो लेखक आहे, नॅरेटर आहे, हा व्यवसायानं इंजिनियर आहे पहा. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ऍक्सेप्ट द जॉब ऑफ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. सो लुक ॲट दी फ्रेज टू मेक बोथ एंड्स मीट. याचा अर्थ काय आहे? नॅरेटर हा आपला इंजिनियर असला तरी पण आपला चरितार्थ चालवण्यासाठी, उदरनिर्वाह चालवण्यासाठी, आणि त्यासाठी एक वाक्यप्रचार या ठिकाणी वापरलाय पहा, टू बोथ एंड्स मीट. चरितार्थ चालवण्यासाठी त्याने ईस्ट एंड स्कूल मधल्या शाळेमध्ये त्याने जॉब स्वीकारला आहे. त्या शाळेचं नाव सुद्धा लक्षात घ्या, ईस्ट एंड स्कूल. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट हू वेर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल फॉर देअर बिहेवियर. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. So what is the central theme? Now look at here. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे, ईस्ट एंड स्कूलचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर, इतर सर्व शाळेतून रिजेक्ट केलेले विद्यार्थी या शाळेमध्ये होते. इतर सर्व शाळेनी नाकारलेले विद्यार्थी या ठिकाणी होते. आणि हे विद्यार्थी सुद्धा कसे होते? त्रास देणारे होते, यांचं वर्तन खराब होतं. आणि सुरुवातीला ऍज अ टीचर म्हणून ही व्यक्ती गेली तर सुरुवातीला त्यांना कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी त्रास दिला, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी शिक्षकाला म्हणजे E.R. ब्रेथवेटला धमकावण्यात आलं. परंतु मुळातच E.R. ब्रेथवेट यांचा शांत स्वभाव असल्यामुळं आपल्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपल्या बाजूनं केलं, म्हणजे यश मिळलेलं पाहण्याची इच्छा ह्या टीचरला होती. मग कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाविषयी आदर निर्माण झाला, तर ही सांगणारी कथा आहे. टू सर्व विथ लव्ह. टायटल वरून अर्थ क्लिअर होतो पहा, टू सर्व विथ लव्ह. सरांच्या प्रती असणारा आदरभाव किंवा सरांच्या प्रती असणारं प्रेम. सो व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ दिस नॉव्हेल? मध्यवर्ती कल्पना काय आहे? So through this novel you have seen relationship between teacher and student. शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं नेमकी कसं आहे ते या नॉव्हेल मध्ये रेखाटलेलं आहे. मेजर कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत? फर्स्ट कॅरेक्टर, दॅट इज द नॅरेटर और रायटर ऑफ द नॉव्हेल, रिकी ब्रेथवेट. ही कथा सांगणारा कोण आहे? रिकी ब्रेथवेट. देन गिलियन ब्लँचार्ड, मिसेस डेल एव्हान, डेनहॅम, पमेला डेयर, Mr. Florian. So these are the major characters of this novel. So look at the summary of the novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. Fiction, work of fiction. Fiction म्हणजे काल्पनिक कथा. ही लेखकाच्या आयुष्यावरती, लेखक म्हणजे E.R. ब्रेथवेट, एक कल्पित कथा आहे व ही E.R. ब्रेथवेटची आत्मकथा आहे, ऑटोबायोग्राफी आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. E.R. ब्रेथवेट हे मेन कॅरेक्टर आहे, इंजिनियर म्हणून ऑइल रिफायनरी मध्ये ती काम करत होती. He served in the Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. As a last resort, he applied in a school to become a teacher, and surprisingly, he is accepted at the Green Slade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. Now understand the profession of our writer E.R. ब्रेथवेट. या कादंबरीतलं जे प्रमुख पात्र आहे E.R. ब्रेथवेट, व्यवसायाने हे इंजिनियर आहेत. ऑइल रिफायनरी मध्ये ही व्यक्ती काम करत होती. त्याचबरोबर या व्यक्तीनं लढाईमध्ये रॉयल ब्रिटिश एअर फोर्स म्हणजे RAF, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ RAF, रॉयल एअर फोर्स मध्ये आपली सेवा या व्यक्तीनं बजावलेली होती. नाउ लुक एट हियर. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. पण जेव्हा लढाई संपली, फक्त ब्लॅक पर्सन असल्यानं, कृष्णवर्णीय असल्यानं, रंगाने काळे
असल्यामुळं चरितार्थ चालवण्यासाठी जी नोकरी आवश्यक होती ती मिळवणं लेखकाला कठीण गेलेलं आहे. ॲज अ लास्ट रिझॉल्ट म्हणजे शेवटच्या प्रयत्नामध्ये ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. सरप्राइझिंगली ही इज ऍक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेड स्कूल इन लंडन ईस्ट एंड. आणि शेवटचा प्रयत्न त्यांनी एका शाळेत टीचर म्हणून ऍप्लिकेशन केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रीन स्लेड स्कूल, लंडन मधील ग्रीन स्लेड स्कूल यामध्ये ऍज अ टीचर म्हणून त्यांना स्वीकारलं गेलं. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि सिनियर स्टुडंटला शिकवण्यासाठी त्या स्कूलमध्ये बोलवण्यात आलं. व्हाईल रीडिंग द नॉव्हेल we have to understand that the time period in which the story take place is very important. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही कादंबरी, ही नॉव्हेल आपण जेव्हा वाचणार तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या ठराविक पिरियड मध्ये ही स्टोरी घडली हे पाहणं गरजेचं आहे. ब्रेथवेट finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, means RAF. समजून घ्या, जरी E.R. ब्रेथवेट आपल्या कादंबरीचा लेखक स्वतःला ब्रिटिश मानत असला व RAF म्हणजे रॉयल एअर फोर्स मध्ये त्याने आपली सेवा बजावलेली असली तरी सुद्धा the English do not consider him to be one of them. म्हणजे जे गौरवर्णीय होते, गोरे लोक होते, ब्रिटिश लोक होते, हे जे व्हाईट लोक होते, त्या काळ्या लोकांना, कृष्णवर्णीय लोकांना आपले मानत नव्हते. म्हणजे E.R. ब्रेथवेट ही वर्णानं काळी व्यक्ती असल्यामुळे ते आपले मानत नव्हते, जरी या व्यक्तीनं RAF मध्ये सेवा केलेली असली तरीही. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white student. आणि मग ही एक कटुता E.R. ब्रेथवेट यांच्या मनात होती. This leads Braithwaite to feel bitter म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी कटू भाव असणे किंवा राग असणे. अबाउट द इंग्लिश अँड कोलोनियलिझम म्हणजे वासाहतवाद. म्हणजे E.R. ब्रेथवेटच्या मनात या इंग्रजी लोकांबद्दल, कोलोनियलिझम म्हणजे वासाहतवादाबद्दल, त्याचबरोबर त्यांच्या गोऱ्या असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत सुद्धा E.R. ब्रेथवेट या लेखकाच्या मनात थोडीशी कटू भावना. Braithwaite teaching position start out roughly and is amorous time and again. He consider his student disrespectful, ill-mannered and mischievous, while his student consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. Now look at या दोघांच्या प्रती म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या प्रती ऍटिट्यूड कसा होता हे समजून घ्या. ब्रेथवेट टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली. सुरुवातीला E.R. ब्रेथवेट हा जॉब फक्त चरितार्थ चालवण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वीकारला होता व म्हणून अगदी रफली टीचिंग पोझिशन सुरू केली. पण हळूहळू मात्र त्याचं हे टीचिंग इफेक्टिव्ह झालं व विद्यार्थ्यामध्ये E.R. ब्रेथवेट हे कशा पद्धतीनं फेवरेट बनले. ही कन्सिडर हिज स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल. आता या दोघांच्या प्रती ऍटिट्यूड कसा होता, शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये ऍटिट्यूड कसा होता, म्हणजे थोडक्यात टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन कसं होतं हे सांगणाऱ्या या लाईन आहेत. नाउ लुक ॲट हिअर. ही कन्सिडर ही इज अ स्टुडंट. विद्यार्थ्याला E.R. ब्रेथवेट काय कन्सिडर करायचे, विद्यार्थ्याबाबत ह्या शिक्षकाचं काय मत होतं, हे विद्यार्थी कसे आहेत, डिसरिस्पेक्टफुल आहेत, म्हणजे हे विद्यार्थी कसे आहेत, शिक्षकाचा आदर करणारे नाहीत. देन
इल मॅनर्ड म्हणजे सुसंस्कृत नाहीत हे विद्यार्थी. देन मिच्युअस, मिच्युअस म्हणजे हे विद्यार्थी कसे आहेत, खोडकर विद्यार्थी आहेत, अशी भावना E.R. ब्रेथवेटची त्या विद्यार्थ्याप्रती होती. म्हणजे थोडक्यात E.R. ब्रेथवेट एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मानत होता, हे विद्यार्थी कसे आहेत, डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर अँड मिच्युअस वाईल ही स्टुडंट कन्सिडर हिम टू बी अँड. आणि एका विद्यार्थ्याप्रती शिक्षकाबाबत काय मत होतं, अरोगंट. वाईल ही स्टुडंट कन्सिडर हिम टू बी अँड अरो. आणि विद्यार्थ्याला E.R. ब्रेथवेट म्हणजे आपले शिक्षक कसे वाटतात, अरोगंट म्हणजे हट्टी स्वभावाची. देन आउटसाइडर बाहेरून कोणीतरी व्यक्ती आलेली. देन अनफॅमिलियर अनोळखी विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. द स्टुडंट हॅरॅश हिम फ्रॉम वन डे. लक्षात आलंय. आता स्टुडंटला टीचरला कशा पद्धतीने कन्सिडर केलेलं आहे, पुन्हा एकदा महत्वाचा पॉइंट आहे, समजून घ्या. फर्स्ट, अरोगंट. E.R. ब्रेथवेट हे टीचर विद्यार्थ्याला कसे वाटलेले आहेत, हट्टी. देन आउटसाइडर बाहेरून आलेली व्यक्ती. देन अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी व्यक्ती वाटलेला आहे. आणि इथे जे सामाजिक वातावरण आहे त्या वातावरणाबाबत हे शिक्षक कसे आहेत, टोटली अनफॅमिलियर. तर हे शिक्षकाबाबत त्या विद्यार्थ्यांचं मत होतं. सो दिस इज द ॲटिट्यूड ऑफ अ स्टुडंट. The student the student harass him from one day. व अगदी पहिल्या दिवसापासून हे विद्यार्थी त्या टीचरला त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. मग कशा प्रकारे हे विद्यार्थी टीचरला हॅरॅश करत असत, त्रास देत असत. सो सी स्लॅमिंग दे ड्युरिंग हिज लेक्चर. म्हणजे लेक्चर हे विद्यार्थी बेंच वाजवायचे. देन युझिंग फॉईल लँग्वेज अपशब्द वापरायचे लेक्चर चालू असताना, चुकीची भाषा वापरायचे. अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटंट. बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटंट म्हणजे दादागिरीची भाषा वापरून हे विद्यार्थी शिक्षकाला दादागिरीची भाषा वापरून धमकवण्याच्या स्वरात ते शिक्षकाबरोबर बोलत असत. Even the girl student do not spare a moment to harass ब्रेथवेट. आणि या ठिकाणी फक्त मुलंच E.R. ब्रेथवेटला त्रास देत होते अशातली गोष्ट नाही, तर या बाबतीत मुली सुद्धा कमी नव्हत्या. मुली सुद्धा E.R. ब्रेथवेट या शिक्षकाला हॅरॅश करत. In a reaction to that, Braithwaite verbally scolded the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. आणि मग याबाबत E.R. ब्रेथवेट यांनी मुलींना व्हर्बली म्हणजे शाब्दिक मार देत, मुलींना शाब्दिक मार ते देत असत, शाब्दिक त्यांना ओरडत असत. ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड द गर्ल फॉर ऍक्टिंग इन अन अनलेडीलाइक मॅनर म्हणजे तुमचं हे वर्तन मुलीला न शोभणारं आहे अशा बाबत, याबाबत शाब्दिक मार ते मुलींना देत असत. नाउ लुक ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ. He and that his outburst has not gained respect. पण जेव्हा E.R. ब्रेथवेट यांच्या लक्षात आलं, त्या टीचरच्या लक्षात आलं की अशा प्रकारचा जो आपण आरडा ओरडा विद्यार्थ्यासमोर करतो तो काही कामाचा नाही. अँड कोऑपरेशन फ्रॉम दी स्टुडंट ही चेंजेस हिज टीचिंग. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या मनात रिस्पेक्ट करू शकणार नाही. एक तर ते आपल्याला अरोगंट समजतात म्हणजे हट्टी समजतात, बरोबर आहे, अनफॅमिलियर समजतात, अनोळखी समजतात, अनोळखी मानतात. आणि म्हणून अशा प्रकारचा आरडाओरडा करण्यानं आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट निर्माण करू शकणार नाही. सो ही चेंज हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. आणि मग E.R. ब्रेथवेट यांनी आपली शिकवण्याची मेथड बदलली. विद्यार्थ्यांना हँडल करण्याचे टॅक्टिक्स ते शिकले. टॅक्टिक्स म्हणजे आपण असं म्हणूया की विद्यार्थ्यांना कशा हँडल करणं गरजेचं आहे. डिसाइड टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्टेबल पर्सन.
आणि ती एक अडल्ट व्यक्ती आहे, रिस्पेक्टफुल विद्यार्थी आहेत, विद्यार्थी हे प्रौढ आहेत, आदरणीय आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांशी ते चांगले वागायला लागले. ही रिक्वायर्स बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट कॉल हिम सर. आता तिथल्या सर्व विद्यार्थिनींना मिस म्हणून ते हाक मारत असत आणि विद्यार्थ्यासाठी सर हा शब्द ते वापरत असत. At first, the student find this level of difference ridiculous and unnecessary. आता सुरुवातीला विद्यार्थ्यांना हे खूप वेगळं वाटलं की मुलींना सर मिस म्हणतात, विद्यार्थ्यांना सर म्हणून हाक मारतात. हे विद्यार्थ्यांना थोडं हास्यास्पद वाटलं, अननेसेसरी वाटलं. म्हणजे आपण एवढे काही मोठे नाहीत, आपण विद्यार्थी आहोत आणि सरांनी आपल्याला मिस किंवा सर म्हणावे. So however, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitude towards one another. पण काही आठवड्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल झाला. फॉर एक्झाम्पल, now look at here, for example, their hygiene म्हणजे आरोग्य and their attitude towards one another आणि शिक्षकाप्रती असणारा ॲटिट्यूड यामध्ये अचानक बदल झाला. This marks the success of Braithwaite in handling the student in a very amiable way. And now see. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हाताळण्याबाबत E.R. Braithwaite यांना यश मिळालं होतं. To increase the class cultural exposure, he takes them on field trip and excursion to museum and theater. To everyone surprise, many of the students have never been. त्या विद्यार्थ्यांना कल्चरल एक्सपोजर व्हावा, विद्यार्थ्यांचा कल्चरल एक्सपोजर व्हावा म्हणजे बाह्य गोष्टीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी. म्हणजे थोडक्यात आजूबाजूच्या कल्चरची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना ते फील्ड ट्रिपला घेऊन जायचे. एक्सर्शन म्हणजे सफरीचे ते आयोजन करायचे आणि अनेक म्युझियम किंवा थिएटरला E.R. Braithwaite विद्यार्थ्यांना घेऊन जात असे. आता पहा, हे विद्यार्थ्यांसाठी खूप आश्चर्यकारक अशा प्रकारची गोष्ट होती. पहा, टू एव्हरीवन सरप्राईज, मेनी ऑफ द स्टुडंट हॅव नेव्हर बीन. कारण की आतापर्यंत कोणीच अशा सफरी घडवल्या नव्हत्या आणि या गोष्टीचा E.R. Braithwaite यांना फायदा झाला. विद्यार्थ्यांच्या प्रती विद्यार्थ्यांच्या जास्त ते जवळ गेले. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on this excursion. This marked the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite relationship his student is tested many a time. Now remember the second character, female teacher character, that is Gillian Blanchard. आता त्या शाळेमध्ये एक फिमेल टीचर सुद्धा होत्या. त्यांचं काय नाव होतं? गिलियन ब्लॅंचार्ड. ह्या सुद्धा विद्यार्थ्याबरोबर त्या सफरी बरोबर असायच्या आणि या सफरीमुळे E.R. Braithwaite आणि ती फिमेल टीचर आहे ब्लॅंचार्ड यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि त्याचबरोबर E.R. Braithwaite आणि विद्यार्थ्यांचं नातं निर्माण झालं. Although his student frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The student constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. आता पहा, असं असलं तरी विद्यार्थी E.R. Braithwaite या टीचरला हर्ट करत असत, दुखवत असत, डिसअपॉइंट म्हणजे नाराज करत असत. या प्रकारचं नातं निर्माण झालेलं असलं तरी विद्यार्थी वेळोवेळी E.R. Braithwaite यांना हार्ट करायचे, डिसअपॉइंट करायचे, त्यांना दुखवायचे, निराश करायचे. पण बऱ्याच शिक्षकांना विद्यार्थ्यांनी कितीही चुका केल्या तरी शिक्षकामध्ये एक गुण असतो, पहा, तो म्हणजे फॉरगिव्हनेस. म्हणजे शिक्षक हे कायम कसे असतात रे? क्षमाशील असतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका त्या सहज माफ करत असतात. आणि बऱ्याचदा एवढा शिक्षकांना त्रास देऊनही शिक्षक हे मॅच्युरिटी दाखवत असतात. मॅच्युरिटी म्हणजे आपण शिक्षकाला E.R. Braithwaiteला एवढा त्रास देतो तरी सुद्धा E.R. Braithwaite विद्यार्थ्यांशी किती मॅच्युरिटी न वागतात,
एम्पथी, विद्यार्थ्याच्या प्रती ते किती सहानुभूती दाखवतात. ऑर नॉलेज म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. हे पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटत असे. लुक ॲट द नेक्स्ट पॅराग्राफ. Another facet of the story which greatly affect its narrative lies is the heavy history of colonialism. आता या कथेची आणखी एक बाजू ती म्हणजे वसाहतवादाचा इतिहास E.R. ब्रेथवेटने सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नाउ लुक ॲट हिअर. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, आणि या वसाहतवादाचा होणारा परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रामा म्हणजे या वसाहतवादाचा झालेला मानसिक किंवा शारीरिक आघात याबद्दल सुद्धा या नॉव्हेलमध्ये वर्णन केलेलं आहे. कॉन्स्टंटली फील्स द प्रिजुडिशियल इफेक्ट ऑफ कोलोनिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. बऱ्याचदा E.R. ब्रेथवेट यांना जेव्हा ते दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडला राहिले तर या वसाहतवादाचे अपायकारक परिणाम त्यांना जाणवत होते. अँड धीस नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ऍक्शन. आणि या सगळ्या नकारात्मक गोष्टीमुळे, या सगळ्या अनुभवामुळे त्यांचा विचार असेल, E.R. ब्रेथवेट यांचा विचार असेल, E.R. ब्रेथवेट यांचा आचार असेल, हे आकार घेत होते. Braithwaite is surprised and shocked by the condition in which these students live. Also, the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. याची माहिती सुद्धा या स्टोरीतून मिळते.